कॅबिनेट कमिटीच्या बैठकीनंतर सरकारची पत्रकार परिषद. केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार. पाकिस्तानला धक्का देण्यासाठी मोठी घोषणा करणार. बुधवारी सकाळपासून या बातम्या सतत सुरू होत्या. 2 दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चाललेल्या मॅरेथॉन बैठका, बुधवारी झालेली सुपर कॅबिनेटची बैठक, यामुळं कुछ तो बडा होने वाला है असे अंदाज वर्तवले जात होते. संध्याकाळी 4 वाजता केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कॅबिनेट बैठकीत घेतलेले निर्णय सांगण्यासाठी एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी संपूर्ण देशाला एक मोठं सरप्राईज दिलं. येत्या जनगणनेत जातीय जनगणनाही केली जाईल असं अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केलं. पाकिस्तानला धक्का देण्याच्या चर्चा असतानाच सरकारचा हा निर्णय भारतीयांसाठी मात्र आश्चर्याचा मोठा धक्का होता. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं काँग्रेससह सगळ्याच पक्षांनी स्वागत केलं. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी हे आपलं यश असल्याचं म्हटलं. काँग्रेसनं सरकार तुम्हारी सिस्टम हमारा म्हणत जातीय जनगणनेच्या निर्णयाचं क्रेडिट घ्यायचा प्रयत्न केला. जातीय जनगणनेवरून राजकीय क्रेडिट वॉर सुरू असलं तरीही जातीय जनगणनेच्या निर्णयाचा समाजातील मागासवर्गाला मोठा फायदा होईल असंच बोललं जात आहे. पण जातीय जनगणनेचे फायद्याबरोबर तोटेही असल्याची चर्चा रंगली आहे. या चर्चांमागची नेमकी कारणं काय, जातीय जनगणना फायद्याची की तोट्याची, जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. सगळ्यात आधी जातीय जनगणनेचे फायदे काय ते थोडक्यात समजून घेऊयात. 1931 नंतर भारतात जातीय जनगणनेची आकडेवारी समोर आली नाही. त्यामुळं भारतात साधारणपणे 100 वर्षांनी जातीय जनगणना होणार आहे. यामुळं देशातील विविध जातींची आकडेवारी समोर यायला मदत होणार आहे. त्यानुसार ज्या जातींना समाजात पुरेसं प्रतिनिधित्व नाही त्यांना डोळ्यांसमोर ठेवून कल्याणकारी योजना आखल्या जातील. यामुळं सामाजिक असमानता दूर व्हायला मदत होईल असे जातीय जनगणनेचे काही प्रमुख फायदे सांगितले जातात. आता जातीय जनगणनेचे जे तोटे सांगितले जात आहेत त्याबद्दल सविस्तर बोलूयात. जातीय जनगणनेचा पहिला तोटा सांगितला जातो तो म्हणजे आरक्षणाच्या वाढत्या मागणीचा. गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या समाजाच्या लोकांकडून आरक्षणाची मागणी जोर धरायला लागली आहे. महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं झालं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा आजही पेटल्याचंच पाहायला मिळत आहे. आताही केंद्र सरकारच्या या घोषणेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल अशी प्रतिक्रिया दिली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्यानं आरक्षणाची 50% मर्यादा हटवण्याची मागणी करतायत. बुधवारी केंद्र सरकारच्या या निर्णयानंतरही पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी या मागणीचा पुनरुच्चार केला. थोडक्यात, जातीय जनगणना झाल्यानंतर समाजातील विविध जातींचा आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल असंच बोललं जातं. आता एका दृष्टीनं ही गोष्ट चांगली असली तरी त्यातल्या काही नकारात्मक गोष्टीही सांगितल्या जातात. याबद्दल इंदिरा साहनी खटल्याचं वारंवार उदाहरण दिलं जातं. 1992च्या या खटल्यात सुप्रीम कोर्टानं ऐतिहासिक निर्णय घेतला आणि आरक्षणाची 50% मर्यादा निश्चित केली. यावेळी कोर्टाकडून संविधानाच्या कलम 14 मधील समानतेच्या अधिकाराचा उल्लेख करण्यात आला होता. संविधानाच्या कलम 15(4) आणि 16(4) मध्ये सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांना आरक्षण देण्याची तरतूद आहे. म्हणजेच समानतेच्या तत्वाला अपवाद म्हणून आरक्षणाची तरतूद आहे. पण वाढीव आरक्षणामुळे संविधानातल्या समानतेच्या तत्वाला धक्का बसू नये म्हणून ही 50%ची मर्यादा त्यावेळी घालण्यात आली होती. पण एकदा का जातीय जनगणना झाली की सामाजिकदृष्ट्या मागासवर्गांकडून आरक्षणाची मागणी आणखीन जोर धरू शकते. यामुळं जे घटक सामाजिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना आरक्षण मिळूही शकतं. अर्थात कुठलंही आरक्षण देताना जातीचं मागासलेपण सिद्ध करावं लागतं. पण जाती आधारित आरक्षण देताना आर्थिक असमानता लक्षात न घेता सरसकट विशिष्ट जातींना आरक्षणाचा लाभ मिळू शकतो. यामुळं आर्थिकदृष्ट्या सक्षम घटकांनाही आरक्षण मिळून खरे गरीब गरजू घटक आरक्षणापासून वंचित राहण्याची भीतीही व्यक्त केली जाते. जातीय जनगणनेचा मुख्य उद्देश हा समाजातील असमानता दूर करण्याचा आहे. पण सरसकट आरक्षणामुळे हा उद्देश साध्य होणार का हा मोठा प्रश्न असल्याचं बोललं जातं. जातीय जनगणनेचा दुसरा तोटा सांगितला जातो तो म्हणजे जातीभेद वाढण्याचा. स्वातंत्र्यानंतर जेव्हा पहिल्यांदा देशात जनगणना करायचं ठरलं तेव्हा जातीय जनगणनेमुळे समाजात फूट पडू शकते असं म्हणत तत्कालीन सरकारनं ती करायला नकार दिल्याचं सांगितलं जातं. अशा प्रकारच्या जातीय जनगणनेमुळे जातीय संघर्ष वाढण्याची भीतीही काही तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. जातीय जनगणनेमुळे समाजातील जातींची आकडेवारी समोर येईल. यामुळं ज्या जातींचा टक्का मोठा आहे त्या मागासवर्ग जातींकडून सर्वाधिक लाभाची मागणी होऊ शकते. यामुळं छोट्या छोट्या जात समूहांमध्ये अन्यायाची भावना बळावून
जाती जातींमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. जातीय सवलती घेण्यासाठी प्रत्येक जात समूहाकडून मागणी वाढल्यामुळे जातीभेद वाढू शकतो. तसंच कर्तृत्वाशिवाय जातीवरून व्यक्तीची ओळखही ठरवली जाऊ शकते, असंही काही तज्ज्ञांचं मत आहे. या जातीय जनगणनेला काही ठराविक जातींकडून विरोध होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. जातीय जनगणनेमुळे जातींची आकडेवारी समोर आली तर काही समूहांना जास्तीचं राजकीय प्रतिनिधित्वही मिळायचा मार्ग मोकळा होतो. त्यामुळं प्रस्थापितांच्या राजकारणाला धोका निर्माण झाल्यानं या प्रस्थापितांकडून जातीय जनगणनेला विरोध होऊ शकतो, असंही सांगितलं जात आहे. त्यामुळंच जातीय जनगणनेमुळे जातीवादाला खतपाणी मिळण्याचा अंदाजही तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातो. जातीय जनगणनेचा होणारा तिसरा तोटा सांगितला जातो तो म्हणजे आकडेवारीवरून होणारा गोंधळ. देशातल्या विविध छोट्या छोट्या जातींचा आकडा बघितला तर जातीय जनगणनेचा डेटा गोळा करणं खर्चिक, क्लिष्ट आणि गुंतागुंतीची प्रोसेस आहे. हा डेटा गोळा करताना अनेक अडचणी येऊ शकतात. जातीय सवलतींचा फायदा घेण्यासाठी नवनवीन जातीय गट उदयाला येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळं जातीय जनगणनेचा डेटा गोळा करण्यासाठी एक योग्य आणि त्रुटीविरहित पद्धत तयार करावी लागणार आहे. 2011 मध्ये केंद्र सरकारकडून सामाजिक आर्थिक जातीय जनगणना करण्यात आली होती, पण त्यातील आकडेवारी आजवर समोर आलेली नाही. या जातीय जनगणनेत जातींचा डेटा गोळा करताना अनेक चुका झाल्या. त्यामुळं या जनगणनेत त्रुटी असल्यामुळं त्यातली आकडेवारी निरुपयोगी असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्टीकरण दिलं होतं. यावरून जातीय जनगणना करणं ही एक अवघड प्रोसेस असल्याचं आपल्या लक्षात येतं. जातीय जनगणनेचा डेटा एका विशिष्ट जातीकडे झुकणारा असेल तर सामाजिक वाद किंवा गोंधळ निर्माण होऊ शकतो. यामुळं असंतोषही पसरू शकतो. याबाबत सध्याचं कर्नाटकचं उदाहरण घेता येईल. कर्नाटकातील जातीय जनगणनेची आकडेवारी जाहीर करायला तिथल्या काही जातींचा विरोध आहे. कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर असलेल्या लिंगायत आणि वोक्कालिगा या समाजाची लोकसंख्या या जनगणनेत कमी दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. ही जातीय जनगणना अवैज्ञानिक पद्धतीनं करण्यात आली होती. यामध्ये पोट जातींची अचूक मोजणी करण्यात आली नसल्याचं या दोन्ही समाजांचं म्हणणं आहे. त्यामुळं या समाजांकडून आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय. एकूणच जातीय जनगणनेची अचूक मोजणी झाली नाही तर त्यामुळं मोठा गोंधळही निर्माण होऊ शकतो, असंच बोललं जात आहे. जातीय जनगणनेचा शेवटचा तोटा सांगितला जातो तो म्हणजे राजकीय फायदा आणि मतांचं ध्रुवीकरण. देशाच्या राजकारणात जातींचा खूप मोठा रोल आहे. एखाद्या विशिष्ट जातीच्या जोरावर प्रत्येक राज्यात प्रादेशिक पक्षांनी आपापली एक स्वतंत्र व्होट बँक तयार केल्याचं चित्र आहे. या जातीय राजकारणावर या पक्षांनी राज्यात आपली सत्ताही स्थापन केल्याचा इतिहास आहे. त्यामुळं लोकसभेची असो किंवा विधानसभेची निवडणूक कुठलीही असली तरी जातीचा फॅक्टर खूप मोठा ठरतो. यामुळंच प्रादेशिक पक्षांना शह देण्यासाठी काँग्रेस, भाजपसारखे राष्ट्रीय पक्षही जातीय राजकारण करताना दिसतात. आता जातीय जनगणनेचाही राजकीय पक्षांद्वारे फायदा घेतला जाऊ शकतो. जातीय समीकरण वापरून काही राजकीय पक्ष आपली स्वतःची स्वतंत्र अशी व्होट बँक तयार करण्यासाठी धडपड करू शकतात. यामुळं राजकारण जातीय ध्रुवीकरणाच्या दिशेनं जास्त झुकू शकतं. जातीवर आधारित राजकारणाच्या वाढीमुळं लोकांच्या गरजा आणि समस्यांवर चर्चा कमी होऊन ती जातीय मुद्द्यांवर केंद्रित होऊ शकते. आता ही केंद्र सरकारनं जातीय जनगणनेचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्याचं क्रेडिट घेण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमधली चढाओढ ही राजकीय फायद्यासाठीच होत असल्याचं म्हटलं जातं. आगामी काळात होणाऱ्या बिहार, उत्तर प्रदेशातल्या निवडणुकांसाठी जातीय जनगणनेचा वापर करून ध्रुवीकरणाचं राजकारण करण्याचा प्रत्येक पक्षांकडून प्रयत्न होऊ शकतो. यामुळेच जातीय जनगणनेचा वापर लोकांच्या सामाजिक कल्याणासाठी कमी आणि राजकारण्यांच्या राजकीय कल्याणासाठी जास्त होण्याची भीती वर्तवली जाते. आता जातीय जनगणना ही योग्य प्रकारे अंमलात आणली आणि त्यानुसार खरोखरच गरजूंना त्याचा लाभ झाला तर ही गोष्ट देशासाठी एक मोठं ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. पण जातीय जनगणनेमुळे होणारे हे तोटे दूर करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं सांगितलं जात आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जातीय जनगणना फायद्याची की तोट्याची? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.